नमस्कार मित्रमंडळींनो. तर सकाळची वेळ, सकाळचे 6:30 वाजलेत आणि इकडं स्वयंपाकाला लागली मी. आता इकडं भोपळा चिरून घेतलाय. आज जरा उशीर झालाय, पटापटा उरकायचं आहे. थोडके तर तुम्हाला सगळं दाखवते. तर आता इथं कढई तापाय ठेवली. आता भोपळा फोडणी देऊन घेते आणि भोपळा शिजोस्तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे. भोपळा शिजाय टाकलाय आणि भोपळा शिजोस्तोपर्यंत इकडं पीठ मळून घेतले मी. आता चपात्या करून घेऊ पटकन. दूध तापायचं त्याला सोडून मुलं गेली आत्ताच 8 वाजून गेले ते. आणि इथं माझी चपात्या करायला चालू आहे. त्या चपात्या करते आणि इकडे टाकली दोडक्याची भाजी शिजायला. पातळ केली दोडक्याची भाजी. चपात्या करून घेऊया आता. इकडे चपात्या पण होते त्या आणि तिकडं खाली दोडक्याची पण भाजी होती. सकाळ खूप घाई असते, कारण का मुलांना डब्बा द्यायचे असते. तर आज जरा उशीर झाला उठायला. चपात्या झाल्याच आता आणि इकडं 4-5 ज्वारीच्या भाकरी टाकायच्या. त्या बाहेर ऊन पडलंय आणि आज आपल्याला भुईमुगाच्या शेंगा काढायच्या. त्या लवकर स्वयंपाक करून भांडी ती घासून जेवण करून जायचं आपल्याला रानात शेंगा काढायला. चला मग उरकून घेऊया पटकन. तर भाकरी करून झालेच. आता पसारावरून घ्यायचं आहे. भाकरी झाल्या आता आणि इकडं भांडी सगळी गोळा करून आणली ती खरकटी. आज किचनमध्ये घासून घेते भांडी, म्हणजे पटकन होती. तर चला सुरुवात करूया भांडी घासायला.
भांडी घासून झाली, फरशी बसून घेतली. चला आता रानात जायचं आहे आपल्याला. ची कामं सगळी आवरली आणि आता निघाली रानात. चला शेंगा काढायचे ते आज. जाता जाता भाजीपाल्यामध्ये जे आपण लावलं ते सऱ्यांना, त्या सऱ्यांमध्ये तण भरपूर उगवले. मिरच्या चांगल्या चिटकले, ते भरपूर तण उगवले. आता हे त्याला पण खुरपायचं आहे नंतर. गवारीच्या शेंगा पण चांगल्या उगवले ते, हे बघा. चला आता जाऊया आपण भुईमुगामध्ये. आत्या सकाळ सकाळ चालत्या उपटायला, उपटून गेल्या. चला बघूया, ह्याने पण आहे तर खाली काय करते ते बघू. सगळं भरपूर झालं भुईमुगामध्ये. शेंगा उरकते त्या हाताने. 2 सारं इथपर्यंत आणले, तर कडेलाच आणले ते उपटीत. आणि शेंगा पण भरपूर निघले ते बघा. आता जाऊया आपण ह्यांच्याकडं, काय करते ते बघू. ते बसले त्या आंब्याच्या झाडाखाली. तर इथं चालू आहे ती दार धरायला. तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मका पेरायला ट्रॅक्टर आलता. तर ह्या गव्हाच्या रानामध्ये मका पेरली. एक आमून दिले, आता द्यायचं चालू आहे. काय करताय हो? हा, दार धरताय मकाची. किती भिजली सकाळ धरणं? 2 राहिले तर काय? तर किती मोटरचं पाणी आहे? 2. 2 मोटरचं पाणी पण भरपूर चालतंय. चला आपल्याला आता शेंगा उपटायचे ते. तर आता भुईमूग उपटायला सुरुवात केली. शेंगा भरपूर येत्या आणि मोठ्या लटायच्या शेंगा, अजून टच भाजायच्या. चला उपटू कना. एका जागेला उपटून असा टाकला, ढिगारा घातला मध्ये, परत तोडा येते त्या. आता थोडं खाली राहते ते, नंतर उकरून काढून घ्यायच्या. हे बघा भरपूर येते शेंगा. असं पूर्ण सगळा वेल धरला म्हणजे शेंगा खाली राहत नाही. त्या पूर्ण सगळा वेल घ्यायचा आणि ओतायच्या मध्ये. खाली राहिलेले शेंगा लगे गोळा करून घेतले त्यांना. थोड्या असं हे बघा, असं हे झाले ते उगवून पण आले ते. पण आपण पावसामुळे थांबलो होतो, कर आले ते शेंगाला. हे बघा, पण असू द्या, पाऊस होता म्हणून आपण थांबलो. सण झाला काल.
त्याला काय होत नाही. उपटून ढिगारा घातलाय आता खुरप्याने थोडं थोडं उकरून खाली राहिलेली शेंगा गोळा करून घ्यायच्या आणि नंतर मग ही आपण जी तोडलेली जी शेंगा असतात त्याचे वेल सगळे इकडल्या टाकून घ्यायचं. चला आता उकरून घेऊ. खुरपं राहिले घरी, खुरपं घेऊन येते. खुरपं आणायला आले. त्याने गेले ते गावात 2 दारं मोडायला सांगितली ती. खुरपं घेऊन जाऊ. 20 मिनिटाला 1 दार भिजते चारा. चला खुरपं घेतलं, निघालोय आता. तर इथं भरपूर शेंगा आहेत. उकरल्यावर खाली कुचकेलेल्या आहेत त्या. नाही उपटून ठेवायचं नाही, पाऊस आला तर एखाद्या सगळे भिजून जाते त्या शेंगा भिजते त्या. त्यामुळे चारा भरलाय, आता दार मोडायला आलेली आता इकडे. चला दार मोडून घेऊया आता. तर दार मोडून घेतले, आता निघाले पाणी. चला 3 साड्यावर पाणी. आता जाऊयात आपण शेंगा तोडायला. तर इथं पाऊस यायला लागला आता आणि घरी आली मी. आता 1 पाटीभर शेंगा झाले ते, पण ऊन काय पडलं नाही. पावसाने थैमान मांडले. आज शेंगा काढायला सुरुवात केली की पावसाला पण सुरुवात झाली. पाऊस काय उघड नाही आणि शेंगा काढायला काय जाऊन दी नाही. भरपूर पाऊस यायला लागलाय. तर आता मी इथं गवारीच्या शेंगा आणल्या त्या, काल बाजारामध्ये आणल्या होत्या. तर ती आता निवडून घेते गवारीच्या शेंगा. पाऊस उघडला, 3:30 वाजले ते आणि चालले आता मी काढायला. चला शर्टाला पण भिमुखाचं येल टाकले ते. आता शेंगा काढून खाते ती बघा. 5:30 संध्याकाळचे 7 वाजले ते आणि आता घरी आली. इथं शेंगा पिशवीतल्या आणि पाटीतल्या घरी घेऊन आली. आता मी आता स्वयंपाक करायचा आहे आपल्याला.
पहिली खरकटी जेवण केलेली मुलांचा डब्बं ती सगळं राडा केलाय सगळ्या मुलांनी घरात. आज कोण झोपलंय, कोण TV बघतंय. चला आवरून घेऊया आता. आणि इथं पीठ मळून घेतलं होतं, चपात्याला सुरुवात केली मी. पटपट मुलं झोपते म्हणून स्वयंपाक चालू केला लवकरच. आणि इकडं चपात्या होतोपर्यंत इकडं वांग्याची भाजी शिजते. तर वांग्याची भाजी झाली. इथं जेवण करायला बसलो आता आम्ही. जेवण करून घेऊ या सर्वजण जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर असेच एका आपण आता उद्याच्याला भेटूया. सर्वांना शुभरात्री.